नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर गायकवाड स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं श्रीधर सर मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की उमंग ॲपद्वारे तुमचं पी-एफचं जे अकाउंट स्टेटमेंट आहे ते कसं डाउनलोड करायचं ते. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत की उमंग हे एक गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप आहे. त्याच्याद्वारे आपण आपलं जे पी-एफ अकाउंटचं जे अकाउंट स्टेटमेंट असतं, म्हणजे महिन्याला दर महिन्याला जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमचा पी-एफ जर मंथली कट होत असेल, तर त्याचं जे स्टेटमेंट आहे ते आपण उमंग ॲपद्वारे डाउनलोड करू शकतो. तर ते कसं करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला Google Play Storeमध्ये जायचं आहे. Google Play Storeमध्ये गेल्यानंतर इथे सर्चमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे उमंग ॲप. उमंग हे एक सरकारी ॲप्लिकेशन आहे, की ज्याच्याद्वारे तुम्ही गव्हर्नमेंटचे ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्यावर तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स म्हणजे जे समजा तुमचे रिझल्ट्स वगैरे 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट ते पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता फक्त आपण पी-एफ अकाउंटचं जे आहे प्रॉव्हिडंट फंडचं अकाउंट स्टेटमेंट कसं डाउनलोड करायचं उमंगचा वापर करून, उमंग ॲपचा वापर करून ते आज आपण पाहणार आहोत. उमंग ॲप खरं तर खूप भारी आहे आणि त्याचे खूप सारे फीचर्स आहेत. पण ते या एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. तर आज आपण फक्त पी-एफवर फोकस करू. तर मी आता हा उमंग ॲप इन्स्टॉल करतो. तुम्ही पाहू शकता उमंग ॲप हा माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत आहे. 49.24 एमबीचा हा ॲप्लिकेशन आहे. 49.24 एमबीचा हा एक छोटासा ॲप्लिकेशन आहे. तो डाउनलोड होतोय. डाउनलोड झाल्यानंतर तो इन्स्टॉल होईल. मग आपण पुढील स्टेप पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता उमंग ॲप हे माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन इन्स्टॉल झालेलं आहे. तर मी या उमंग ॲपवरती क्लिक करतो. उमंग द स्पिरिट ऑफ न्यू इंडिया हे डिजिटल इंडियाच्या अंडर येतं. तर इथे जी-पी-एस सेटिंग म्हणजे तुमचं जे लोकेशन आहे ते त्याचा ॲक्सेस यायला लागतं. तर लोकेशन ॲक्सेस याला द्यायचं आहे. लोकेशन ॲक्सेस दिल्यानंतर तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा उमंगचा एक इंटरफेस आहे उमंग ॲप्लिकेशनचा. तर या ॲपद्वारे तुम्ही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्कीम्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, तुमचे जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, ते पण तुम्ही या ॲप्लिकेशनद्वारे ॲक्सेस करू शकता. आधार कार्ड असू दे, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन, रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकल्स, कोविड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 10वीचं मार्कशीट किंवा तुमचा यू-एन कार्ड असेल, ते तुम्ही या ॲप्लिकेशनद्वारे ॲक्सेस करू शकता, मिळवू शकता. तर हे एक नॅशनल ॲप्लिकेशन आहे गव्हर्नमेंटचं. तर मोबाईल ॲप्लिकेशन. तर इथे सर्च फॉर ई-पी-एफ-ओ म्हणलं की तुम्ही इथं पाहू शकता व्ह्यू पासबुक. व्ह्यू पासबुक म्हणजेच मित्रांनो, तुमचं जे पी-एफचं जे पासबुक आहे, तुम्ही या उमंग ॲपद्वारे इझिली ॲक्सेस करू शकता. तुमचं जे स्टेटमेंट आहे, पी-एफचं स्टेटमेंट ते तुम्ही या ॲप्लिकेशनद्वारे मिळवू शकता. तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे लॉग इन करण्यासाठी. लॉग इन विथ ओ-टी-पी म्हणायचं आणि तुमचा इथे मोबाईल नंबर एंटर करायचं. इफ सपोज आता मी इथे माझा मोबाईल नंबर टाकतो. 65 तुमचा मोबाईल नंबर या ॲपला लॉग इन करण्यासाठी लॉग इन विथ ओ-टी-पीचा ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकून म्हणजे तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलद्वारे ओ-टी-पी मिळवून लॉग इन करू शकता. हे थोडं ईझी पडतं. सेंड ओ-टी-पी म्हणायचं. सेंड ओ-टी-पी म्हणल्यावर तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल. तो ॲलो करायचं. ॲलो केले की जो ओ-टी-पी आला आहे तो ऑटोमॅटिकली इथे भरला जाईल. तेव्हा व्हेरिफाय ओ-टी-पी म्हणायचं. व्हेरिफाय ओ-टी-पी केल्यानंतर तुम्ही उमंग ॲपमध्ये लॉग इन होता आणि मी मगाशी सर्च केलं होतं ई-पी-एफ-ओ त्यामुळे हे ई-पी-एफ-ओचं जे पोर्टल आहे ते त्याच्यावर जात आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता यू-ए-एन. यू-ए-एन नंबर टाकायला सांगतोय. ते यू-ए-एन म्हणजे तुमचा जो पी-एफचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आहे. तुमचा पी-एफ नंबर इथे टाकायचा आहे. इथे मी माझा पी-एफ नंबर टाकतो.
इथे मी माझा पी-एफ नंबर टाकलेला आहे, यू-ए-एन नंबर आणि सबमिट म्हणतं. सबमिट केल्यानंतर अलाऊ म्हणायचं. अलाऊ केल्यावर युअर प्रोफाईल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली म्हणतं, क्लोज करायचं. तुमचा पी-एफ क्रमांक तुमचा पी-एफ खातं ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे, तुमचा पी-एफ नंबर ज्या मोबाईलशी लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. तो ओ-टी-पी इथे इन्सर्ट केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे किंवा आता सध्या जिथे काम करता, ज्या कंपनीत काम करत आहात, तो कंपनीचा प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल. तर जो करंट आहे, जो म्हणजे तुम्ही सध्या जिथे काम करता त्या कंपनीचं नाव फर्स्ट लाईनला येतं. तर तिथे तुम्ही बघू शकता की त्या कंपनीच्या ब्लू निळ्या अक्षरामध्ये नाव येईल. त्या निळ्या अक्षराच्या ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पासबुक दिसेल. तर इथे तुम्हाला डिपॉझिट, इथे या साईडला विथड्रॉल असे ऑप्शन दिसतील. इथे तुमचे सगळे इस्टॅब्लिशमेंट नंबर, मेंबर आय डी नंबर, तुमच्या ऑफिसचं नाव म्हणजे जे तुमचं रिजनल ऑफिस असेल, तुम्ही ज्याही डिस्ट्रिक्टमध्ये असाल त्या तिथलं रिजनल ऑफिसचं नाव, तुमचं नाव, एम्प्लॉई शेअर म्हणजे तुमच्याकडून जो पी-एफ कट होतो तो आणि तुमच्या कंपनीकडून जो पी-एफ कट होतो तो आणि तुमचं पेन्शन कॉन्ट्रिब्युशन हे सगळं इथे दिसतं. इथे डिपॉझिट आहे, इथे विथड्रॉल आहे. त्यानंतर तुम्ही ते डाउनलोडवर क्लिक करू शकता. त्या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तो डाउनलोड पासबुक, तुमचं जे पासबुक आहे पी-एफचं पासबुक डाउनलोड करण्यासाठी जो तो ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अलाऊ म्हणायचं. अलाऊ केल्यानंतर जो पासबुक आहे तुमचा पी-एफचा तो डाउनलोड होईल. तर मित्रांनो पाहू शकता की तुमचा जो पी-एफचा पासबुक आहे तो अशा प्रकारे डाउनलोड झालेला आहे. तर यामध्ये तुम्ही तुमचा पी-एफ किती कट झाला आहे, किती जमा झाला आहे, तुमच्या नावाने किती पेन्शन जमा झालं आहे, तुमच्या कंपनीचं पी-एफ कॉन्ट्रिब्युशन किती आहे तुमच्या खात्यावर, हे सगळं तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. तेही खूप इझी मेथड्सने. तर मित्रांनो, कधी-कधी काय होतं, पी-एफचं जे वेबसाईट आहे ते नीट काम करत नाही. ते सारखं डाऊन असतं. तर त्याला एक ऑप्शन म्हणून तुम्ही या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता. तर मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी आनंदाने उत्तर देईन सर्व प्रश्नांना. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.